नमस्कार. तुम्हा सर्वांचं सिव्हिलाइज्ड माइंड्स या यूट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करतो. आज आपण आपल्या व्हिडिओचा टॉपिक घेतला आहे गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज फॉर सिव्हिल इंजिनियर्स. जे काही सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत त्यांना भविष्यात जर गव्हर्नमेंट जॉबमध्ये ट्राय करायचं असेल तर त्यासाठी कोणकोणत्या एक्झाम आहेत याच्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही MPSC, IES, IAS, डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स, SSC JEE, RRB JEE इट्सेट्रा देऊ शकता. तर याच्यातील आपण वन बाय वन प्रत्येक एक्झामची माहिती घेत जाऊ. त्याच्या आधी मी हा व्हिडिओ कोणासाठी उपयुक्त ठरेल ते थोडक्यात सांगतो. हा व्हिडिओ जे त्यांच्यासाठी आहे जे प्रिपरेशनसाठी आत्ता स्टार्ट करणार आहेत किंवा असे विद्यार्थी जे आता कॉलेजला आहेत आणि त्यांना भविष्यात कधी गव्हर्नमेंट एक्झामसाठी ट्राय करायचं आहे त्यांच्यासाठी आहे, किंवा जे प्रिपरेशन करत आहेत पण त्यांना वेगवेगळ्या एक्झामबद्दल इन डिटेल माहिती नाही त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ उपयुक्त आहे. ठीक आहे. तर गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागण्यासाठी आपण MPSC किंवा UPSC देतो. आता MPSC म्हटलं की बऱ्यापैकी लोकांना फक्त जनरल सर्व्हिसेस इतकंच माहीत असतं, पण तसं नाही. MPSCमधून जनरल सर्व्हिसेस म्हणजेच राज्यसेवा, त्याच्यासोबत इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असो, ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस असो किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेस असो यांच्यासुद्धा जागा भरल्या जातात. तर MPSCमधून दोन प्रकारचे एक्झाम होतात, एक राजपत्रित आणि दुसरी अराजपत्रित. राजपत्रितसाठी जी काही एक्झाम आहे त्याचा पॅटर्न सेम आहे आणि अराजपत्रितसाठी जनरली त्याला कंबाईन म्हणतात, ती कंबाईन एक्झाम होते. ठीक आहे. आणि राजपत्रितसाठी स्टेट सर्व्हिसेस असते. आता ते स्टेट सर्व्हिसेस नसून बाकी सगळ्या सर्व्हिसेस त्याच्यात इन्क्लूड करून त्याला महाराष्ट्र नागरी सेवा असं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर MPSCच्या मधून इंजिनिअरिंग सर्व्हिसेससुद्धा घेतले जातात. जसं स्टेट सर्व्हिसेस आहे तसं इंजिनिअरिंग सर्व्हिसेससुद्धा आहे. आणि हे जे काही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी फक्त इंजिनियरच अलाव असतात. सिमिलरली ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस आहेत त्याच्यात फक्त ॲग्रिकल्चरचे स्टुडंट अलाउड असतात. ठीक आहे. सो इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये फक्त इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अलाउड आहेत. आणि समजा त्याच्यातही सिव्हिलच्या फक्त जागा आल्या तर त्याला फक्त आणि फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात. तर ह्या MPSCमधून MPSCचा पॅटर्न काय आहे, कोणत्या डिपार्टमेंटच्या जागा भरल्या जातात त्यात आपण थोडक्यात बघूया. ठीक आहे. MPSCचा पॅटर्न आहे प्रिलिम, मेन्स अँड इंटरव्ह्यू. जी काही प्रिलिम आहे ती प्रिलिम असते क्वालिफाईंग नेचरची, म्हणजे ह्याच्यातून फक्त चाळणी केली जाते. समजा 1,00,000 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं आहे आणि जागा आहेत 100, तर ज्या काही जागा असतील त्या जागांच्या साधारण, समजा जागा आहेत 100, त्या जागांच्या साधारण 12 पट इनिशियली घेतलं जातात, पण जनरली 12च्या ऐवजी हे 15 पटपर्यंत विद्यार्थी प्रिलिममधून क्वालिफाय केले जातात. म्हणजे किती, तर 100 जागा असतील तर जवळपास 1500च्या आसपास विद्यार्थी हे मेन्ससाठी क्वालिफाय होतात. नंतर ह्या 1500 जणांची मेन्स एक्झाम होते, ती आहे 400 मार्क्ससाठी. ठीक आहे. ह्या 1500 जणांची मेन्स झाली, त्याच्यातून जेवढ्या काही जागा आहेत त्याच्या जवळपास 3 पट म्हणजे जवळपास 300 मुलं हे इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतात. आणि फायनली मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्हींचे मार्क मिळून जनरल मेरिट लिस्ट लागते. आणि त्या जनरल मेरिट लिस्टमधून 100 जणांचं सिलेक्शन होईल जर 100 जागा असतील तर. ही वॅकन्सी आहे ती प्रत्येक ॲडव्हर्टाईजमध्ये वेगवेगळी असते. आपण फक्त एक्झाम्पलसाठी बघितलं. तर MPSCमधून इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधून कोणते डिपार्टमेंटच्या जागा भरल्या जातात तर ते आहेत PWD, WRD, WSSD अँड WSSD. PWD म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट, WRD म्हणजे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, WCD म्हणजे सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट अँड WSSD म्हणजे वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिपार्टमेंट किंवा त्याला MJP असं सुद्धा म्हणतात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. ठीक आहे. तर ह्या डिपार्टमेंटच्या जागा ह्या MPSC मार्फत भरल्या जातात. तर MPSC मार्फत मधून कोणत्या पोस्ट भरल्या जातात तर जर आपण बघितलं हे जे काही डिपार्टमेंट आहेत PWD असो, WRD असो, यांचं जर जनरल आपण स्ट्रक्चर बघितलं तर कोणत्या पोस्ट असतात त्या डिपार्टमेंटमध्ये ते जर बघितलं तर सगळ्यात पहिली पोस्ट असते CEA म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट. त्याच्यावरती असतात AE2 किंवा JEE. त्याच्यावरती असतात AEE किंवा AE1, ह्यांनाच आपण डेप्युटी इंजिनियर म्हणतो. ठीक आहे. त्याच्यावर असतात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांच्यावरती असतात सुपरटेंडिंग इंजिनियर, त्याच्यावरती असतात चीफ इंजिनियर, त्याच्यावरती असतात एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. ही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ही WRDची पोस्ट आहे. PWDमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ही पोस्ट नाही. त्याच्यावरती असतात सेक्रेटरी आणि सेक्रेटरीच्यावरती असतात ACS. ठीक आहे, चीफ सेक्रेटरी. देन ह्याच्यातील कोणत्या पोस्ट ह्या MPSCमधून भरल्या जातात तर MPSCमधून AEE दॅट इज असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, AE1 दॅट इज असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1, AE2 म्हणजे असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 ह्या ज्या काही पोस्ट आहेत त्या MPSC मार्फत भरल्या जातात. आणि ज्युनियर इंजिनियर किंवा CEA ह्या ज्या काही पोस्ट आहेत त्या डायरेक्ट रिक्रुटमेंटमधून
भरल्या जातात. ठीक आहे, सध्या तरी ह्या डायरेक्ट रिक्रुटमेंटमधून भरल्या जातात, पण आत्ता अशा चर्चा चालू आहेत की ह्या पोस्ट भविष्यात MPSC मार्फतच भरल्या जाणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला हे वेगवेगळ्या डिपार्टमेंट इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत ह्याच्या बाबतीत थोडक्यात माहिती कळाली असेल. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की MPSCमध्ये 3 टप्पे आहेत. कोणते 3 टप्पे? तर प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर आता ही जी काही प्रिलिम आहे ही प्रिलिम सर्व कॅडरसाठी, म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असो किंवा स्टेट सर्व्हिसेस असो किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेस असो, ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस असो, सर्वांच्यासाठी कॉमन प्रिलिम आहे. ठीक आहे, सो ही जी काही प्रिलिम आहे या प्रिलिम जी असणार आहे ती 200 मार्काची प्रिलिम आहे. पण ह्याच्यात 2 पेपर असतात, एक पेपर 1 आणि दुसरा पेपर 2. जो काही पेपर 1 आहे तो कंपल्सरी पेपर आहे. म्हणजे काय, तर ह्याचे जे काही मार्क्स असतील ते मार्क्स कट ऑफ लावताना तुमचे म्हणजे जे काही क्वालिफिकेशन होणार आहे, क्वालिफाय होणार आहे ते ह्याच्या मार्कवरती तुमचं क्वालिफिकेशन होईल. म्हणजे समजा एक कट ऑफ लागला आहे 200 पैकी, सपोज कट ऑफ लागला 200 पैकी 100. ठीक आहे, 200 पैकी कट ऑफ लागला आहे 100 आणि तुम्हाला मार्क पडले ह्या पेपर 1मध्ये 110, तर तुम्ही क्वालिफाय झाला. किंवा जस्ट 100 पडले तरी तुम्ही त्याच्यात क्वालिफाय झाला आहे. ठीक आहे, किंवा 101 पडले तर तुम्ही क्वालिफाय झाला आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. सो हे जे काही पेपर 1चे मार्क आहेत ते कन्सिडर केले जातात. आणि जो काही पेपर 2 आहे तो पेपर 2 कसा आहे तर क्वालिफाईंग नेचरचा आहे. म्हणजे काय, जर पेपर 2मध्ये तुम्ही पास झाला, त्याचा एक काहीतरी क्रायटेरिया आहे, जर तो तुम्ही क्रायटेरिया पास झाला, क्वालिफाय केला, तरच तुमचे पेपर 1चे मार्क कन्सिडर केले जातात, तरच तुमचा पेपर 1 काय केला जातो, चेक केला जातो. ठीक आहे, हा पेपर 2 पण 200 मार्काचा असतो, पण हा काय क्वालिफाईंग आहे, ह्याचे मार्क्स तुमच्या कट ऑफ क्लिअर करण्यासाठी पकडले जात नाहीत. ठीक आहे, तर हा जो पेपर 2 आहे तो जनरली त्याला CSATचा पेपर म्हणतात. त्याच्यात पॅराग्राफ्स, ॲप्टिट्यूड असो, रिझनिंग असो, डिसिजन मेकिंग असो, इट्सेट्रा क्वेश्चन येतात. ठीक आहे, ह्याच्यात 200 पैकी तुम्हाला ॲटलिस्ट 33% मार्क, ॲटलिस्ट किती 33% गुण प्राप्त करणं कंपल्सरी आहे. म्हणजे जर 200चे 33% काढलं तर साधारण 66.66 मार्क येतील. इतके मार्क तुम्हाला पाडणं कंपल्सरी आहे. जर तुम्हाला पेपर 2मध्ये 66.66 मार्क नाही पडले तर तुमचा पेपर 1मध्ये 200 पैकी तुम्हाला 180 जरी मार्क असले तरी उपयोग नाही. सो पेपर 2 हा क्वालिफाईंग आहे. 66.66 पडले की तुम्ही पेपर 2 हा क्वालिफाय केला, मग तुमचा पेपर 1 चेक होणार आणि पेपर 1मध्ये तुम्हाला किती मार्क पडलेत ह्याच्यावरती तुम्ही प्रिलिम क्वालिफाय झालात की नाही झालात हे ठरेल. ठीक आहे, कट ऑफवरून. देन याच्यामध्ये जी काही पेपर पॅटर्न आहे हा पेपर पॅटर्न असतो तो MCQ टाईप आहे. प्रिलिम जी आहे ती कशी आहे, MCQ टाईप, मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. ठीक आहे, ह्याच्यात प्रत्येक चुकीच्या उत्तराला जवळपास 25% मार्क्स म्हणजे 1/4 गुण काय होतात, कमी होतात. तर याचा सिलेबस जर आपण बघितला तर सिलेबसमध्ये पेपर 2चा मी मगाशी सांगितलं पॅराग्राफ वगैरे असतात, रिजनिंग ॲप्टिट्यूड असते. पेपर 1चा बघूया तर ह्याच्यात असतं पहिला करंट अफेअर, देन हिस्ट्री, देन जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, देन एन्व्हायरमेंट अँड जनरल सायन्स, असे 7 सब्जेक्ट आहेत. याचं बायफर्केशन आपण भविष्यात कधीतरी प्रिलिमचा पूर्ण कसा पॅटर्न आहे, सिलेबस आहे, त्याला कोणतं बुक वापरायचे, कोणता सब्जेक्ट किती मार्कला वगैरे आहे ह्याचा भविष्यात आपण व्हिडिओ घेऊ. हे 7 सब्जेक्ट आहेत पेपर 1साठी. ह्या 7 सब्जेक्टवरती तुम्हाला 200 मार्कचे क्वेश्चन येतील, म्हणजे जवळपास 100 क्वेश्चन असतात. एक प्रश्न 2 मार्कसाठी असतो. ठीक आहे, देन हे झालं प्रिलिम बाबतीत. आता प्रिलिम तुम्ही ज्यावेळी क्वालिफाय कराल तेव्हा आपण मेन्सचं 1-2-4 महिन्यांनी मेन्स होते. ह्या मेन्ससाठी सिलेबस आहे खालीलप्रमाणे. ह्याच्यात ही 2 पेपर असतात. आता ही मेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. जी काय प्रिलिमला तुम्ही समजा 200 पैकी 100 कट ऑफ लागला आणि तुम्ही 180 पाडले तरी काय त्याचे मार्क्स कन्सिडर होणार नाही आहेत, पण फायनल सिलेक्शनसाठी. पण ज्यावेळी मेन्सचे जे मार्क आहेत ते फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर होणार आहेत. प्री फक्त क्वालिफाईंगचे आहे. प्रीमधून फक्त तो एक टप्पा हर्डल आहे, त्याचे आपल्याला फायनल सिलेक्शनमध्ये मार्क कन्सिडर करत नाहीत. सो जी काय मेन्स आहे ती मेन्स आपली सिव्हिल इंजिनिअरिंगची आहे, डिस्क्रिप्टिव्ह मेन्स. प्रिलिम कशी होती, MCQ होती, आणि ही मेन्स आहे ती कशी आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर याच्यात 2 पेपर असतात, एक पेपर 1 आणि दुसरा पेपर 2. पेपर 1 200 मार्कचा असतो, पेपर 2 ही 200 मार्कचा असतो. पेपर 1मध्ये 4 सेक्शन आहेत, ABCD. पहिल्या सेक्शनमध्ये आहे SOM, TOS, NM. दुसऱ्या सेक्शनमध्ये आहे SA, दॅट इज स्ट्रक्चरल ॲनालायसिस, स्टील अँड CPM. सेक्शन Cमध्ये आहे RCC1, RCC2 अँड ब्रिज. सेक्शन Dमध्ये आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, प्रिस्ट्रेस्टो कॉन्क्रीट अँड जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. असे 12 सब्जेक्ट पेपर 1मध्ये आहेत. तर पेपर 2मध्ये सेक्शन Aमध्ये आहे सर्वे, इंजिनिअरिंग मटेरियल, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन. सेक्शन Bमध्ये आहे FM, HM अँड इरिगेशन. सेक्शन Cमध्ये आहे हायवे, टनेल अँड एस्टिमेटिंग अँड व्हॅल्युएशन. सेक्शन Dमध्ये आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अँड हायड्रोलॉजी.
असे पेपर 2मध्ये 11 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे, दोन्ही पेपर 1 असो और पेपर 2 असो दोन्ही एकाच दिवशी होतात. मेन्सचा पेपर झाल्यावरती तुमचा एक ठराविक 1-2-3 महिन्यांनी मेन्सचा रिझल्ट लागला जातो आणि त्याच्यातून तुमचं इंटरव्ह्यूसाठी 1:3 जर एक जागा असेल तर त्याला 3 पट विद्यार्थी बोलवले जातात. म्हणजे 100 जागा असतील तर 300 विद्यार्थ्यांना जनरली इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. आणि ह्याच्यातून इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमची एक फायनल सिलेक्शन जनरल मेरिट लिस्ट लागते आणि ह्याच्यातून कोणत्या कास्टला किती जागा आहे त्याच्यावरून एक 100 जागा असेल तर 100 जणांचं सिलेक्शन होऊन जाईल. ही अशी प्रोसिजर आहे MPSCची. तर MPSCमधून कोणत्या पोस्ट भरल्या जातात, त्याच्यासाठी टप्पे कोणते आहेत, प्रिलिमचा सिलेबस काय आहे, मेन्समध्ये कोणते सब्जेक्ट आहेत, प्रिलिम MCQ आहे, मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे, ह्या गोष्टी आपण बघितल्या. ठीक आहे, तर MPSC नंतर अजून आपल्याला गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अजून कोणता वे आहे तर डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम. मी मगाशीच वरती सांगितलं की PWD असो WRD असो ह्याच्यातील जी काही JEE आणि CA पोस्ट आहेत त्या कशातून भरल्या जातात, JEE आणि CA पोस्ट तर डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाममधून भरल्या जातात. तर सेम PWD WRD सारखे अजून बाकीचे डिपार्टमेंट आहेत लाईक PMC असो, BMC आहे, PMC म्हणजे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, BMC म्हणजे बॉम्बे. ठीक आहे, MIDC आहे, MACB आहे, महाट्रान्सको आहे, टाउन प्लॅनिंग आहे, नगर परिषद असतील, ZP असेल, वेगवेगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतील, लँड रेकॉर्ड म्हणजे भूमी अभिलेख असेल, म्हाडा असेल, MMRDA इटसेट्रा जे डिपार्टमेंट आहेत त्याच्यात आपण ज्या काही JEEच्या पोस्ट आहेत, JEE किंवा CAच्या पोस्ट असतील त्या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम थ्रू भरल्या जातात. डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम ही दरवर्षी येत नाही, जनरली ह्या इलेक्शनच्या आसपासच येतात. आता ह्या वर्षी डायरेक्ट रिक्रुटमेंटमधून खूप जास्त वॅकन्सी भरण्यात आलेल्या आहेत. आता 1-2 वर्षानंतर म्हणजे 2029च्या निवडणुकीच्या आधी 1-2 वर्ष परत डायरेक्ट रिक्रुटमेंट चालू होईल. ठीक आहे, आता बऱ्यापैकी डायरेक्ट रिक्रुटमेंटचे ॲड झालेले आहेत आणि आता सध्या काही लाईव्हही आहेत. ठीक आहे, ह्याचा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न 2 पद्धतीत ह्याच्यात डिवाईड केलेला आहे. ह्याचे एक्झाम कसे असते, जसे MPSCमध्ये 3 टप्पे होते तसे ह्याच्यात 3 टप्पे नाही आहेत. ह्याच्यात फक्त एकच टप्पा, एकच पेपर होणार आणि डायरेक्टली तुमचं सिलेक्शन होणार, म्हणून ह्याला डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हटलं जातं. ठीक आहे, तर ह्याच्यात हे जे काय पॅटर्न आहे ह्याच्यात 2 आहेत, एक टेक्निकल आणि दुसरा नॉन टेक्निकल. आता ही एक्झाम कोणत्या डिपार्टमेंटची आहे ह्याच्यावरती कम्प्लिटली डिपेंड आहे की पेपर फक्त नॉन टेक्निकलचा असेल की टेक्निकलचा असेल. फॉर एक्झाम्पल लँड रेकॉर्ड जर घेतली तर लँड रेकॉर्डचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लिटली नॉन टेक्निकल आहे. जरी सिव्हिल इंजिनिअरिंग अलाउड आहे तरी लँड रेकॉर्डला कम्प्लिटली नॉन टेक्निकल आहे. जर आपण PMC बघितलं तर PMCमध्ये 60 क्वेश्चन हे टेक्निकलचे असतात, 40 क्वेश्चन हे नॉन टेक्निकलचे होते. ठीक आहे, BMCमध्ये पण तसंच होतं, 60-40 असा पॅटर्न होता. देन टाउन प्लॅनिंगमध्ये बघितलं तर टाउन प्लॅनिंगमध्ये थोडा वेगळा पॅटर्न होता, टाउन प्लॅनिंगचे सब्जेक्ट वेगळे होते. जर आपण आता परवा दिवशी आलेली वॅकन्सी MJPचं जर बघितलं, MJP JEEची वॅकन्सी आलेली आहे सध्या, तर त्याच्यात जर बघितलं तर त्याच्यात 50-50 असा आहे, टेक्निकल 50 क्वेश्चन, नॉन टेक्निकल 50 क्वेश्चन. ठीक आहे, सो हा जो काय 50-50 असेल किंवा 60-40 असेल किंवा कम्प्लिटली नॉन टेक्निकल किंवा कम्प्लिटली टेक्निकल, हे डिपेंड आहे की ती कोणती डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम आहे आणि ती कोण कंडक्ट करते ह्याच्यावरती ह्या गोष्टी डिपेंड असतात. नॉन टेक्निकलमध्ये जनरली मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज अँड रिझनिंग ह्या गोष्टी असतात आणि टेक्निकलमध्ये आपले जे काही सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट असतील त्याच्यावरती एक्झाम कंडक्ट केली जाते. सो ह्याच्यात तुम्हाला एकच पेपर द्यायचा आहे आणि एकाच पेपरवरून तुमचं जे काय मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यावरून तुमचं जे काय वॅकन्सी असेल त्यानुसार सिलेक्शन होऊन जाईल. ठीक आहे, सो ह्या एक्झाम झाल्या डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि MPSC हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्यासाठी. ठीक आहे, आपल्याला जर सेंटरचा अभ्यास करायचा असेल तर सेंट्रलला कोणत्या एक्झाम आहेत त्यात आपण बघूया. तर सगळ्यात पहिला गेट म्हणजे काय तर ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनियर्स. ह्याच्यातून आपण गेटची एक्झाम देऊन काय करू शकतो, गेटची एक्झाम जनरली 4th इयरमध्ये असते, आता 3rd इयरला पण अलाव केलेलं आहे. सो 3rd इयर किंवा 4th इयरचे स्टुडंट गेटची एक्झाम देऊ शकतात आणि गेटच्या स्कोर थ्रू तुमचं IIT किंवा NITमध्ये MTechसाठी सिलेक्शन होऊ शकतं. सो गेटमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तर IIT किंवा NITमधून तुम्ही MTech करू शकता आणि MTechसाठी तुम्हाला गव्हर्नमेंटकडून काही ठराविक स्टायपंड मिळतो. ठीक आहे, किंवा गेटच्या स्कोअरवरून तुम्हाला जॉबसुद्धा लागू शकतो इन PSUs पब्लिक सेक्टर युनिटमध्ये किंवा NHAI सारखे ज्या काही संस्था आहेत त्यासुद्धा गेटच्या स्कोअरवरती तुमचं सिलेक्शन करतात. ठीक आहे, इंटरव्ह्यू घेतात आणि गेटचा स्कोअर प्लस इंटरव्ह्यूवरून तुमचं सिलेक्शन NHAI सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा होऊ शकतं. सो पब्लिक सेक्टर युनिटमध्ये सुद्धा जॉब लागण्यासाठी गेटचा स्कोअर खूप इम्पॉर्टंट आहे. तर या गेटच्यासाठी सिलेबस काय असतो त्याचा एक आपण नंतर व्हिडिओ करू. जनरली सिव्हिल इंजिनिअरिंगचे सगळे सब्जेक्ट असतात आणि ॲप्टी हा 15 मार्कला ॲप्टी येते. बाकीचे सगळे सब्जेक्ट जे असतात ते सिव्हिल इंजिनिअरिंग प्लस मॅथ्स असतं. ठीक आहे,
तर गेट नंतर आहे IES. IES म्हणजे काय, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. ही जी काय एक्झाम आहे ती UPSC मार्फत कंडक्ट केली जाते. जशी MPSCमधून क्लास 1 आणि क्लास 2च्या राजपत्रित जागा MPSCमधून भरल्या जातात, तसे IESमधून सेंट्रलच्या क्लास 1 जागा भरल्या जातात इंजिनिअरिंगच्या. ठीक आहे. ह्याचा पॅटर्न कसा आहे, तर ह्याचा पण पॅटर्न आहे प्रिलिम, मेन्स अँड इंटरव्ह्यू. पण MPSC आणि IESमध्ये फरक काय आहे, तर MPSCमध्ये प्रिलिमचे मार्क्स हे फायनल सिलेक्शनमध्ये पकडले जात नाहीत आणि IESमध्ये सगळेच मार्क्स पकडले जातात. म्हणजे प्रिलिम्सचे पण मार्क पकडतात, मेन्सचे पण मार्क्स पकडतात आणि इंटरव्ह्यूचेही मार्क्स पकडतात. तर ह्याच्यात जी काही प्रिलिम आहे, जी प्रिलिम आहे 500 मार्क्ससाठी आणि हा प्रिलिमचा पॅटर्न आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. ठीक आहे. सो ह्या प्रिलिममध्ये 2 पेपर असतात. दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात, पेपर 1 अँड पेपर 2. पेपर 1 आहे तो जनरल सायन्स अँड इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूडवरती असतो 200 मार्क्ससाठी आणि पेपर 2 आहे जे काही कन्सर्न इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही सिव्हिलमधून अप्लाय केलं असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या वरती 300 मार्कचे जवळपास 150 क्वेश्चन असतात. ठीक आहे. सो प्रिलिममधून 500 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतील त्याच्यावरून एक कट ऑफ लागला जातो आणि त्याच्यातून मेन्सला काही स्टुडंट क्वालिफाय होतात. ही जी काही मेन्स आहे ते साधारण 1 ते 1.5 महिन्यांनी होते आणि मेन्समध्येही 2 पेपर आहेत, पेपर 1 अँड पेपर 2. दोन्ही हे सगळे टेक्निकल पेपर आहेत. पेपर 1 300 मार्कचा असतो आणि पेपर 2 ही 300 मार्कचा असतो. ठीक आहे. सो पेपर 1 300 मार्क, पेपर 2 300 मार्क, हे दोन्ही कन्व्हेन्शनल आहेत. सो कन्व्हेन्शनल ही पेपर मेन्सची एक्झाम झाल्यावरती त्यानंतर मेन्सचा कट ऑफ लागला जातो आणि इंटरव्ह्यूला काही स्टुडंट क्वालिफाय होतात. सो इंटरव्ह्यू आहे 200 मार्कचा. सो टोटल 1300 मार्कपैकी तुम्हाला किती मार्क पडले, टोटल किती होतात, प्रिलिमचे 500, मेन्सचे 600 आणि इंटरव्ह्यूचे 200, असं 1300 पैकी कट ऑफ लावला जातो. 1300 पैकी किती मार्क पडले ह्याच्यावरून तुमचं फायनल सिलेक्शन डिपेंड राहतं. सो इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधून कोणत्या जागा भरल्या जातात, तर AEE इन दी CPWD डिपार्टमेंट किंवा सर्वे डिपार्टमेंट आहे इंडियन गव्हर्नमेंटचं, त्याच्यातील जागा AEEच्या, इटसेट्रा जागा किंवा BROमधील AEE इटसेट्रा जागा ह्या IESमधून भरल्या जातात. ठीक आहे. सो आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की MPSC मधून जशा क्लास 1 PWDच्या क्लास 1 जागा किंवा क्लास 2 राजपत्रित जागा भरल्या, तसे UPSC काय करतं, तर IESमधून राजपत्रित क्लास 1 जागा भरतं. जसं महाराष्ट्रामध्ये जे काही JEEच्या जागा आहेत किंवा CAच्या जागा आहेत, ज्या अराजपत्रित जागा आहेत त्यांच्यासाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम आहे, तसं सेंटरला SSC आहे. SSC म्हणजे काय, स्टाफ सिलेक्शन कमिशन. आता ह्या स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून JEEच्या जागा भरल्या जातात. तर त्यासाठी डिपार्टमेंट आहेत मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल, BRO असेल, CPWD असेल. ठीक आहे. असे किंवा सेंट्रल वॉटर कमिशन असेल, ह्यांच्या ज्या काही JEEच्या जागा आहेत त्या SSC मार्फत भरल्या जातात. ही पण ॲडव्हर्टाइजमेंट दरवर्षी येते जनरली. आणि ह्याचा पॅटर्न कसा आहे, तर ह्याच्यात पण प्रिलिम असते आणि मेन्स असते, पण ह्याच्यात इंटरव्ह्यू नाही आहेत. SSC JEEसाठी इंटरव्ह्यू नसतात, फक्त प्रिलिम्स आणि मेन्स. प्रिलिमचा पेपर आपण प्रिलिमला पेपर 1 म्हणू, जो काय आहे तो 200 मार्क्ससाठी असतो आणि त्याच्यासाठी वेळ आहे 2 hours. ही एक्झाम आहे ती ऑनलाईन कंडक्ट केली जाते. सो प्रिलिमचा जो काही पेपर 1 आहे त्याच्यासाठी सिलेबस आहे जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, रिझनिंग अँड टेक्निकल नॉलेज. ठीक आहे. आणि ज्यावेळी तुमचा प्रिलिमचा पेपर होतो त्याच्यानंतर रिझल्ट लागला जातो प्रिलिमचा, आणि प्रिलिममधून जे काही मेन्सला क्वालिफाय झालेत त्यांचा मेन्ससाठी पेपर 2 आहे, तो असतो साधारण 300 मार्कचा. तोही ऑब्जेक्टिव्ह आहे आणि याच्यात फक्त टेक्निकलचे क्वेश्चन असतात. ह्याच्यासाठीही वेळ आहे 2 तास. सो असं 200 + 300 500 पैकी फायनली कट ऑफ लागला जातो आणि किती जागा होत्या त्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल की नाही होईल हे ठरेल. ठीक आहे. सो ह्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अप्लाय करू शकतो गव्हर्मेंट जॉबमध्ये येण्यासाठी. सो सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र हे गव्हर्मेंट जॉब लागण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जागा ह्या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राच्या रिलेटेड असतात. त्याच्यामुळे जे काही आता कॉलेजला असणारे स्टुडंट हे लेक्चर बघत असतील किंवा जस्ट जे पासआउट झालेत त्यांनी आपला रस कशात आहे, आपल्याला डायरेक्ट रिक्रुटमेंटचा अभ्यास करायचा आहे, JEEचा अभ्यास करायचा आहे, CAचा अभ्यास करायचा आहे की MPSCचा अभ्यास करायचा आहे, हे आत्ताच ठरवून तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करा. प्रिलिमचा सिलेबस वगैरे डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या सिलेबसबद्दल आपण आता थोडक्यात डिस्कशन केलं आहे. ह्याच्यातील तुम्हाला नेमकं कुठं जायचं आहे, राजपत्रित घ्यायचं आहे, अराजपत्रित घ्यायचं आहे, तुमच्याकडे वेळ किती आहे. जर तुम्ही MPSC जर बघितला तर MPSCमध्ये साधारण एक एक्झाम कंडक्ट होण्यासाठी साधारण 1.5 ते 2 वर्षे लागतात, पण डायरेक्ट रिक्रुटमेंटचं कसं आहे की ती चटपट होऊन जाते. 2-4 महिन्यातच ती एक्झाम होते आणि 5-6 महिन्यात तुमचं जॉईनिंग पण येऊन जाईल. पण MPSCच्या ह्याच्यात थोडा वेळ लागू शकतो. तर तुमच्या हातात किती वेळ आहे, तुम्हाला कोणत्या पोस्टचा अभ्यास करायचा आहे ह्याच्यावरती, ह्या सगळ्या गोष्टींवरती किंवा तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे ह्या सगळ्यांच्या गोष्टींवरती MPSC की डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम ह्या डिपेंड राहतील.
तुम्ही कोणत्याही एक्झामचा अभ्यास करायचा असला तरी तुमच्यासोबत सिव्हिलाइज्ड माइंड्स ही टीम नेहमी राहील. आपण भविष्यात प्रत्येक एक्झामवरती डिटेल्ड गायडन्स करू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, जे काय आम्ही आत्ता वेगवेगळ्या एक्झामबद्दल माहिती दिली, ते जर आवडले असेल तर आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा ही मी विनंती करतो. तुम्ही आतापर्यंत सिव्हिलाइज्ड माइंड्स आमच्या टीमचं ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आपण इथंच थांबू.